2024ची लोकसभेची निवडणूक ही आता रंजकदार होण्याची चिन्हे दिसू लागलीत. कारण पहिल्यांदाच या लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांसोबत उभे ठाकणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असेल, तर दुसरीकडे अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपा यांची महायुती असणार आहे. पण काही असो, या जागा वाटपाच्या गणितात आपल्याला ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच लढत जवळजवळ बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. आणि अशा कोणत्या जागा आहेत जेथे ठाकरे हे शिंदेंना भारी पडतील, तसेच शिंदेचे कोणकोणत्या नेत्यांना या निवडणुकीत पराभव पत्करू लागू शकतो, हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर ठाकरे आणि शिंदे यांची अतिशय जोरदार लढत होणारा पहिला मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण मतदारसंघ. या मतदारसंघातून शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई यांची लढत होणार. या मतदारसंघात शिंदेंपेक्षा ठाकरेंची ताकद जास्त असल्यामुळे शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतरचा दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक विरुद्ध महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना मैदानात उतरवले गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे शिंदे गटाचे संजय मंडलिक या ठिकाणी पराभूत होतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जाते. आता शिर्डी लोकसभेमधून शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे अशी लढत होणार आहे. 2009ला भाऊसाहेब वागचौरे यांनी रामदास आठवलेंचा याच मतदारसंघातून पराभव केला होता. एकंदरीतच या मतदारसंघात शिंदेची ताकद कमी आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा प्लस पॉईंट असणार आहे. त्यामुळे आता देखील शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव आपण नाकारू शकत नाही. चौथा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर अशी लढत होणार आहे. ही लढत अगदी काटेकी टक्कर याप्रमाणे होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष जरी लागले असले तरी या ठिकाणी नरेंद्र खेडेकर हे विजयी होऊ शकतात. तर ठाकरे विरुद्ध शिंदे अशी तगडी लढत होऊ शकते असा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा. या मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. राजन विचारे यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढत अतिशय रंजकदार होऊन या जागेवर ठाकरे तरी आपली जागा शाबूत ठेवतील असं राजकीय वर्तुळात स्पष्ट झाले. आता कल्याण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना होणार आहे. यामध्ये ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर विरुद्ध शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे असा सामना होणार आहे. या मतदारसंघात जरी शिंदेची ताकद जास्त असली तरी उद्धव ठाकरेंची ताकद देखील कमी नाही. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच वैशाली दरेकर यांचा विजय निश्चित होईल असं चित्र पाहावयास मिळेल. अशा प्रकारे या लोकसभेच्या मतदारसंघात शिंदेंना हार मानावे लागू शकते असं राजकीय वर्तुळात बोललं जाते. त्यामुळे तुमच्या मते अजून कोणत्या मतदारसंघात शिंदेंना पराभूत होण्याची वेळ येईल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.